हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने झणझणीत चविष्ट अशी हिरव्या वाटणातील वाटाणा बटाटा सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे. एकदम झणझणीत आणि चविष्ट झालेली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हिरव्या वाटणातील बनवलेली आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमची पण छानच होईल. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे बघा वाटण बनवून घेणार आहे, हिरवं वाटण. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं असं घातलेलं आहे. आता यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी तोडून घालते. हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर कमी वापरा. इथे बघू शकता, इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या तोडून घातलेल्या आहेत. सुरुवातीला मी असंच जाडसर वाटून घेणार आहे, नंतर पाणी घालून हे छान असं वाटण बनवून घेणार आहे. हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता इथे भाजीसाठी बघा 1 वाटी मी ताजा मटार घेतलेला आहे. वाटाणा बघा ताजा 1 वाटी घेतलेला आहे. आता इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. असं साल काढून घ्यायचे. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल तेवढं तुम्ही बटाटे आणि मटार घेऊ शकता. इथे आता बटाटा मी कट करून घेते. इथे बटाटा मी थोडेसे मोठ्या पीसमध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये बटाटा कट करून घेऊ शकता. ते सगळा बटाटा मी कट करून इथे घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये घातलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता बटाटा कट केल्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे पण एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये भाजी बनवणार आहे. त्यासाठी 1 पळी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून छान असे जिरे फुलल्यानंतर इथे कांदा घातलेला आहे. एक चिरून मी कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय कांदा चांगला परतून घेतलेला आहे. छान कांदा परतलेला आहे. त्यामध्ये इथे 7 ते 8 मी इथे कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत. कढीपत्ता पण 1 मिनिट चांगला परतून घ्यायचा. इथे बघू शकताय कढीपत्ता परतलेला आहे. त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायची. हिंग घातल्याच्या नंतर अर्धा चमचा मी हळद घालते. हिंग आणि हळद आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. 1 मिनिट परतून घ्यायची आहे. यामध्ये हिंग आणि हळद मी छान परतून घेतलेले आहे. त्यामध्ये आता कट करून घेतलेला बटाटा पाणी नितळून घालायचा आहे. सगळा बटाटा मी इथे पाणी नितळून घालून घेते, बघू शकताय. इथे या पद्धतीने सगळा बटाटा मी पाणी नितळून घालते बघा. आणि बटाटा यामध्ये घालून चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे बघू शकताय मी बटाटा सगळा घातलेला आहे आणि 3 ते 4 मिनिटं थोडासा मऊ होईपर्यंत मी परतून घेते. आणि बटाटा छान असा आपल्याला यामध्ये असा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे आणि बटाटा परतून घ्यायचा 3 ते 4 मिनिटं थोडासा हलका मऊ होईपर्यंत. आणि असा परतून झाला की त्यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते घालायचं. इथे मी बघा सगळं हिरवं वाटण यामध्ये घालून घेते. वाटण घालायचं आणि वाटण पण 2 ते 3 मिनिटं याबरोबर परतून घ्यायचं. थोडासा कच्चेपणा याचा घालवून घ्यायचा वाटणाचा. इथे बघू शकताय इथे याबरोबर मी वाटण घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी लो केलेली आहे आणि वाटण मी चांगलं 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेलं आहे. याबरोबर आता नंतर यामध्ये वाटाणा घालायचं आणि वाटाणा पण 2-3 मिनिटं याच्याबरोबर परतून घ्यायचा. म्हणजे छान असं वाटाणा आणि जे आपलं हिरवं वाटण आहे ते आणि बटाटा चांगला परतलं जातं आणि छान असं यामध्ये परतल्यानंतर छान भाजीला चव लागते बघा. इथे वाटण पण परतून घेतलेलं आहे. सगळं मी परतून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे हे छान असं परतलं जातं भाजीला चव छान लागते. आता हे परतल्याच्या नंतर यामध्ये बघा आपल्याला इथे आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. त्या अंदाजनेच तुम्ही लाल तिखट घाला. जर नाही घातलं तरी पण चालतं. मी थोडंसं लाल तिखट आणि इथे 1 चमचा मी धनेपूड घातलेले आहे. इथे बघू शकताय धनेपूड आणि लाल तिखट आपण घातलेलं आहे. ते असं यामध्ये 1 मिनिटं परतून घ्यायचं मिक्स करून. इथे बघू शकताय लाल तिखट आणि मी धनेपूड परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. सगळ्या भाजीचं मी मीठ घातलेलं आहे. इथे बघा मीठ घालून पण मी मिक्स करून छान असं घेते. याबरोबर मीठ घालून मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालते. मसाले तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुमच्या अंदाजाने तुम्ही यामध्ये मसाले घाला. इथे बघू शकताय झणझणीत अशी आपण भाजी बनवणार आहे. मस्त चवीला टेस्टला छान लागते. नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा.
इथे बघू शकताय गरम मसाला घातल्यानंतर मी परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. पाणी गरमच घाला म्हणजे भाजीची चव टिकून राहते. इथे मी अर्धा ग्लास होईल एवढं गरम पाणी घातलेलं आहे. इथे आपण ही सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे पाणी गरम घातलेलं आहे शिजण्यापुरतं. अर्धा ते पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे. छान असं हे आपल्याला आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, झाकण ठेवून हे छान असं शिजवून घ्यायचं आहे 7 ते 8 मिनटं. इथे बघू शकताय इथे मी झाकण ठेवते आणि छान शिजवून घेऊन मध्ये 1 ते 2 वेळा हलवून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय मी मध्ये 1 ते 2 वेळा हलवून घेतलेलं आहे. 7 ते 8 मिनटानंतर भाजी बघा आपली छान अशी तयार झालेली आहे. एकदम मस्त अशी ग्रेव्हीसारखी छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. यामध्ये आता आपण चेक करूया हे शिजलंय का ते. छान असं हे आपण चेक करून घ्यायचं सुरुवातीला. बघा 7 ते 8 मिनटानंतर छान भाजी तयार होते. छान शिजलं जातं बघा, मस्त चविष्ट छान हे शिजलेलं आहे बघा आणि भाजी पण छान अशी तयार झालेली आहे. मस्त तुम्हाला बघून कळत असेल किती छान भाजी तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, वरून छान चव लागते भाजीला. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने भाजी करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, नक्की करून बघा. तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवता. एवढी चविष्ट बनते आणि झणझणीत मस्त भाजी तयार होते बघा. भाजी आपली छान तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता सर्व करते. तुम्हाला बघून कळत असेल मस्त चविष्ट झणझणीत भाजी आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही गरम गरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त लागते बघा. एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. एकदम चविष्ट आणि छान अशी. नक्की एकदा तुम्ही अशी वाटाणा बटाट्याची सुकी भाजी हिरव्या वाटणातली नक्की करून बघा. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की या पद्धतीची भाजी करून बघा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.